मागच्या माझ्या काही दिवसांच्या चर्चांमध्ये काही माझ्या मित्रांशी बोलताना किंवा काही पत्रकारांशी बोलताना एक वाक्य असं म्हणालो होतो, की आपल्याकडे कालगणना 2 पद्धतीने होते. एक असते, आपली कालगणना असते ती म्हणजे बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट. म्हणजे आपण जे इंग्रजी कॅलेंडर बघतो त्याच्यामध्ये बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट. पण आताची जी कालगणना होणार आहे त्याच्यात खूप मोठा बदल झालाय आणि तो मला जर विचाराल तर तो कोरोनाच्या आधीचं जग आणि कोरोनाच्या नंतरचं जग कसं असेल त्याच्या याच्यामध्ये साधारणपणे आता आपण शिरलेलो आहोत. तर आता हा जो आजचा उपक्रम आहे जो आपण झूमद्वारे बोलतोय आणि याच्यातला अगदी पहिलाच टॉपिक जो प्रमोदजींनी समोर ठेवला तो म्हणजे आमचं काल बोलणं झालं सोशल मीडियावरती आपण एक छोटंसं वर्कशॉप देऊया का झूम वरती. भविष्य हे याचंच आहे. अजून काही वर्षांनी मला नाही वाटत की सभांसारख्या मोठ्या गोष्टी 10-15 वर्षांनी होतील. अगदी मोजकी लोक आणि बाकी सगळ्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे अमेरिकेसारख्या शहरांमध्ये देशांमध्ये सुरू आहे तसं होईल. तर आजपासूनच आपण सगळ्यांनी या तंत्रज्ञानाशी जुळून घेतलं तर बरं. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आपल्या मूळ विषयाकडे येताना पहिली गोष्ट म्हणजे काल मी प्रमोदजींशी बोलत होतो. मी त्यावेळेला त्यांना असं म्हटलं की एक टायटल माझ्या डोक्यात असं येते की सोशल मीडिया आणि तिसरं महायुद्ध. तर हे फार सेन्सेशनल वाटणार नाही ना. तर मुळात कसं आहे की प्रमोदजींचं एक कौतुक असं आहे की ते कुठल्याही गोष्टीला बिंदास जाऊन म्हणतात बोलावं जोशी काय हरकत नाही. तर मी त्यांना खात्री अजिबात बाळगू नका की याच्यामध्ये काही आमचा हेतू नाही. पण हे खरोखर तिसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंतची जी 2 महायुद्ध झाली, एक महायुद्ध जरा प्लीज ऑडिओ बंद करा. बाजूला बऱ्याच लोकांचे ऑडिओ चालू आहेत. प्लीज बंद करा. येस केतन. तुमचा ऑडिओ चालू करा केतन. चालू करा ऑडिओ. सॉरी माझा ऑडिओ बंद झाला होता. तर पहिलं महायुद्ध मगाशी मी म्हटलं तसं की 1916ला सुरू झालं. दुसरं महायुद्ध ते संपलं असं लोक म्हणतात आणि म्हणून त्याला दुसरं महायुद्ध असं म्हणतात. पण जगातल्या जर अनेक तज्ञांचं जर मत तुम्ही विचारात घेतलं तर पहिलं महायुद्ध संपलंच नव्हतं. त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजं रोवली गेली आणि तिथून 1939ला त्याचं एक्सटेन्शन सुरू झालं. त्याच्यानंतरचं तिसरं महायुद्ध म्हणजे मग एक मोठा काळ होता ज्याला आपण कोल्ड वॉर असं म्हणतो की ज्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जग विभागलं गेलं आणि त्या दोन विभागलेल्या गेलेल्या दोन महासत्तांच्या मध्ये आपापसात त्यांची भांडणं सुरू होती आणि असं अनेक वेळेला भास निर्माण केला गेला की आता कुठल्याही क्षणाला महायुद्ध होईल आणि त्या महायुद्धामध्ये जग ओढलं जाईल. पण ते झालं नाही कारण त्या दोन्ही महासत्तांना ते युद्ध करायचं नव्हतं. त्याच्यानंतर 1989ला माझं असं स्पष्ट मत आहे की तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. जे आपण सोशल मीडियाचं महायुद्ध असं आपण म्हणतो त्या महायुद्धाला सुरुवात झाली 1989ला. मी थोडेसे जागतिक रेफरन्स देतोय जे कदाचित तुमच्यापैकी अनेकांना माहिती असतील किंवा नसतीलही. पण माहिती नसतील तर त्या माहिती करून घ्याव्या लागतील. 1989ला 2 खूप महत्वाच्या घटना घडल्या. एक घटना घडली ती म्हणजे बर्लिनची भिंत पडली. म्हणजे तुम्हाला जर माहित नसेल तर अगदी थोडक्यात सांगतो की जर्मनीचे 2 भाग होते, पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी. ज्या 2 भागांच्या मधोमध म्हणजे एका देशाच्या मधोमध जाणारी एक भिंत होती आणि त्या भिंतीच्या इकडचं जग आणि तिकडचं जग यांच्यामध्ये कम्प्लिटली दोन विचारधारा होत्या. एक कम्युनिझमचं होतं आणि एक पूर्णपणे पाश्चिमात्य होतं. ती भिंत पडली आणि त्याच वर्षी ज्या WWW म्हणजे ज्याला आपण वेबसाईट असं म्हणतो आणि आज ऍक्च्युअली झूम वरती तुम्ही मी सगळेजण आहात. जगातलं कुठलाही प्लॅटफॉर्म ज्या एका माध्यमावरती असतो तो वेब पोर्टलचा माध्यम, त्या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि तिथून या सोशल मीडियाच्या युद्धाला सुरुवात झाली. अर्थात ज्या व्यक्तीने हे आणलं त्याचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब नावाची जी संकल्पना आणली त्या व्यक्तीचं नाव आहे सर टिम बर्नर्स-ली, ज्यांनी हे 1989ला तंत्रज्ञान विकसित केलं. त्याच्यामागे त्यांचा अत्यंत सोपा आणि साधा हेतू होता की जगामधलं ज्ञान, जगातल्या प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्याला सगळ्यांना एकत्रित व्हायला हवा. जगामध्ये कुठल्याही ठिकाणी त्याच्यामध्ये एक प्रकारची डिस्पॅरिटी किंवा कमी जास्तपणा नसावा म्हणून या उद्देशाने त्यांनी हे सगळं सुरू केलं. हे सुरू केलं आणि पुढच्या काही वर्षातच सोशल मीडिया ज्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत त्याला हळूहळू सुरुवात व्हायला लागली. पहिल्यांदा 2002 साली 2001ला ऑर्कुट आलं, 2002ला लिंक्डइन आलं, 2004ला फेसबुक आलं. जे फेसबुक आज आपण सगळेजण रोज वापरतो ते फेसबुक आलं. त्याच्यानंतर ट्विटर, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, युट्यूब, गुगलचा शोध 2005-2006च्या दरम्यानचा. आणि ही सगळी माध्यमं एका मागोमागे यायला सुरुवात झाली. ह्या सगळ्यामध्ये एक
खूप महत्वाची गोष्ट की जी आजपर्यंत आपण कधी विचारली नाही, की हे माध्यम आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला आपण दिवसाला हजारो फोटो त्याच्यावर टाकतो व्हॉट्सअप वरती. तर तुम्हाला एक गंमत सांगतो की तुम्हाला हे ऐकल्यावर थोडासा धक्का बसेल. तुम्ही आणि मी, आपण याला कोणीही अपवाद नाही, साधारणपणे महिन्याला एकमेकांना 3700 मेसेजेस पाठवत असतो. म्हणजे तुमच्या मोबाईल मधनं 3700 मेसेजेस व्हॉट्सअपवर जात असतात आणि तुमच्या मोबाईल मध्ये 3700 मेसेजेस येत असतात. आता एक कल्पना करा की एवढे 3700 मेसेजेस ज्या वेळेला आपण एकमेकांना पाठवत असतो त्यावेळेला ही अख्खी यंत्रणा चालावी म्हणून काही बिलियन डॉलर्स, काही दशकोटी डॉलर्सची गुंतवणूक गेले कित्येक वर्ष कोणीतरी करतंय आणि ही सगळी कोणीतरी करत असताना ह्यांच्यापैकी एकाही व्यक्तीने आजपर्यंत तुमच्याकडे म्हणजे फेसबुकवर येण्यासाठी म्हणा किंवा ट्विटरवर येण्यासाठी म्हणा, इंस्टाग्रामवर येण्यासाठी म्हणा किंवा जे व्हॉट्सअप ज्याच्यावरती आपण आपल्या जगात आयुष्यातल्या सगळ्या खाजगी गोष्टी पण जाहीर करतो, आपण सगळं बोलत असतो, याच्याबद्दल आपल्याकडनं कोणीही एकही रुपया कधी मागितला नाही आणि तो मागतही नाहीये. तुम्ही जितकं वापराल, जितकं काय काय सुरू कराल ते तुमच्याकडनं घेत राहतात. तुम्ही म्हणतात तुम्ही वापरत राहा. हा सगळ्यात मूळ प्रश्न आहे की आजपर्यंत आपल्याला हा प्रश्नच कधी पडला नाही की आपल्याकडनं पैसे का घेतले जात नाहीये. बरं, हा व्यवसाय आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण असं म्हणतो, म्हणजे कालच तुम्ही एक बातमी वाचली असेल आणि ती बातमी वाचल्यावरती मला असं वाटतं की ही धोक्याची घंटा आहे किंवा आपल्याला समजून घ्यावं लागेल की रिलायन्स जिओ, तुमच्या माझ्याकडे सगळ्यांकडे त्याची कार्ड असतील किंवा ते फोन असतील, रिलायन्स जिओ मध्ये 10% म्हणजे जवळजवळ 43,000 कोटीची गुंतवणूक मार्क झुकरबर्ग नावाच्या व्यक्तीने केली, म्हणजे थोडक्यात फेसबुकच्या मालकांनी. त्यांनी त्याच्यातला 10% स्टेक विकत घेतला. आता कल्पना करा की 2004 साली कॉलेजच्या मित्रांमध्ये म्हणून एक सुरू झालेली कंपनी होती, त्या कंपनीचा एक मुलगा 16 वर्षामध्ये जगातल्या पहिल्या 10 श्रीमंतांच्यात तर जाऊन बसतोच, पण आपल्या देशातला सर्वात बलाढ्य माणूस, सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी त्या व्यक्तीच्या कंपनीमध्ये 10% स्टेक विकत घेतो. आणि हे सगळं करत असताना फेसबुकचा म्हणजे थोडक्यात मार्क झुकरबर्ग तुमच्या माझ्यासारख्या कुठल्याही माणसाकडनं एकही रुपया कधीही मागत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ इतकाच आहे की ते आपल्याकडनं अशा काही गोष्टी काढून घेत असतील की ज्या गोष्टी तुम्हाला मला माहित पण नाहीये. ते काय करतात तर त्यांनी 2 गोष्टींवरती ते आपल्याशी खेळतात. एक म्हणजे तुमच्या आणि माझ्याकडचा करता आपण सगळेजण फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल त्यांच्याकरता प्रोडक्ट आहोत. तुम्ही मला प्रोडक्ट म्हणजे कोण होत आपण त्यांच्यासाठी, तर एक साधी गंमत सांगतो. मी तुम्हाला म्हटलं तसं की 2004 ला फेसबुक आलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंस्टाग्राम आलं, ट्विटर आलं, लिंक्डइन आलं, युट्यूब आलं अर्थात. या 4 ते 5 माध्यमांवरती जगभरामध्ये 90,000 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले जातात. आता कल्पना करा की ज्या काही कंपन्या याच्यावरती जाहिराती देत असतील की बाबा आमची जाहिरात लावा, त्या कंपन्यांना एक खात्री फेसबुक किंवा ट्विटर किंवा युट्यूब किंवा इंस्टाग्राम याच्यासारखी माध्यमं एक देत असतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आम्हाला 90,000 कोटी रुपये देताय. लक्षात घ्या की माध्यमांचं वय हार्डली 10-12 वर्षांचं आहे. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तर फेसबुकचं म्हणजे प्रचलीकरण किंवा ते नॉर्मल व्हायलाच एक साधारणपणे 7 ते 8 वर्ष किंवा 10 वर्ष जास्तीत जास्त झाली. ट्विटरवर तर आपण अजून आत्ताशी यायला लागलोय. इंस्टाग्राम वरती सुद्धा आता 4-5 वर्षाला आपण यायला लागलोय. 15 आणि 16 वर्षाच्या हार्डली जुन्या माध्यमांवरती किंवा त्याच्यापेक्षा कमी माध्यमांवरती 90,000 कोटी रुपये ज्या वेळेला जगभरातले जाहिरातदार खर्च करायला तयार होतात आणि हा आकडा दर क्षणाला वाढतोय, तो वाढण्याच्या मागे त्यांची एकच धारणा आहे की बाबांनो तुम्ही आम्हाला अश्युअर करा की जे काही लोक आहेत ती लोक दिवसभर या माध्यमांवरतीच राहतील आणि मग ही लोक पूर्णपणे आपल्या भोवती अशी एक रचना रचतात की तुम्ही आणि मी कोणीच या 3 ते 4 माध्यमांच्या बाहेर जाऊ नये. याच्यामध्ये दुसरा एक भाग आहे की आपण यांच्याकरता, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की आपण एक प्रोडक्ट आहोत का, तर 100% यांच्याकरता आपण प्रोडक्ट आहोत. या कंपन्या काय करतात की तुम्ही आणि मी जे काही लिहितो, ज्या पद्धतीने व्यक्त होतो, ज्या पद्धतीने बोलतो, त्या सगळ्याच अत्यंत बारीक बारीक पद्धतीने अनालिसिस करतात, त्याची माहिती घेतात की बाबा केतन आज कुठे गेला होता, या ठिकाणी गेला होता का, दादरला गेला होता का, मातोश्रीमध्ये गेला होता का, किंवा अजून कुठे गेला होता का, ह्या प्रत्येक गोष्टीची बारीक 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 माहिती घेऊन हा सगळा डेटा हे जे काही कंपन्या आहेत जगातल्या एक 10-12 कंपन्या आहेत, त्या 10-12 कंपन्यांना हा डेटा विकला जातो. आणि तो का डेटा विकला जातो, कारण त्या डेटाच्या बदल्यामध्ये तुम्ही आणि मी कसं वागतो याच्याबद्दलची एक 100% माहिती त्यांच्याकडे गोळा व्हायला लागते आणि त्या हिशोबाने पुन्हा आपल्याला आत ओढलं जातं. आता हे याच्यामध्ये एक भाग कसा आहे की साधारणपणे आज जगामध्ये 180 कोटी लोक फेसबुक वरती आहेत, साधारणपणे 95 कोटी लोक ते 100 कोटी लोक इंस्टाग्रामवर आलेली आहेत आणि हा आकडा वेगाने वाढतोय. 130 ते 140 कोटी लोक ही ट्विटरवर आलेली आहेत,
आणि त्याच्यापेक्षा साधारणपणे 100 कोटीच्या आसपास लोक लिंक्डइनवर आहेत. युट्यूब वरती साधारणपणे एका तासाला 400 ते 450 तासाचा एका मिनिटाला आणि साधारणपणे एक ऍव्हरेज माणूस, एक भारतीय ऍव्हरेज माणूस हा दिवसाला कमीत कमी 25 मिनिटं हा ट्विटरवर असतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं असतं की आपल्याला साधारणपणे 3700 मेसेजेस येतात किंवा आपल्याकडनं जातात. आता एक कल्पना करा की थोडक्यामध्ये तुम्ही आपण ह्या सगळ्यांनी या व्यवस्थेतच राहावं, जेणेकरून या कंपन्यांचा फायदा व्हावा. आपण काय करतोय, आपण काय बोलतोय, आपण काय खातोय, आपण काय पितोय, आपण कुठले फोटोग्राफ्स टाकतोय, ह्यासाठीची अख्खी रचना या कंपन्यांनी केलेली आहे. आता याच्यामधला एक सगळ्यात दुसरा एक भाग काय माहितीये का, की हे आपल्याला इथे अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या पूर्ण सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की या कंपन्या आपल्याकडनं पैसे घेत नाहीत आणि एवढी इन्व्हेस्टमेंट म्हणजे जाहिरातींबद्दल त्यांना मिळणारा समजा 90,000 कोटींचा जो काही रेव्हेन्यू आहे तो आता मिळायला लागलेला आहे. हा काही त्यांना पहिल्या दिवसापासून मिळत नव्हता, पण ही अख्खी रचना जिवंत राहावी म्हणून ती लोक गेले कित्येक वर्ष आपल्या मानवी विचार म्हणजे प्रणालीवरती किंवा सायकोलॉजीवरती खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. म्हणजे ते काय करतात ते तुम्हाला एक गंमत सांगतो. त्यांनी काही प्रयोग केले आपल्या काही सोशल मीडिया किंवा आपण म्हणूया समाज अभ्यासकांनी, की आपण सोशल मीडियावर कसे वागतो आणि काय पद्धतीने व्यक्त होतो त्याच्याबद्दलची तुम्हाला काही निष्कर्ष सांगतो. त्यांनी काय केलं की एक 100 लोकांचे प्रोफाईल आयडेंटिफाय केले आणि त्या 100 लोक अशी होती की जी एकमेकांना कधीच भेटले नव्हते. त्यांनी कोणाला तरी फेसबुकवरनं फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून दिली आणि सांगितलं की आम्ही तुला फेसबुकवरती मित्र करू इच्छितो किंवा मैत्रीण करू इच्छितो. अर्थातच फ्रेंडशिप रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली गेली आणि त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीने ज्यांच्या 100 लोकांनी काही पोस्ट टाकली तर ती पोस्ट टाकल्यानंतर ती पोस्ट त्याच्यावरती लाईक करायला सुरुवात केली, कधीतरी कॉमेंट करायला सुरुवात केली. असे त्यांनी सलग 3 महिने केले. त्याच्यानंतर त्या व्यक्तींमध्ये जे एकमेकांना कधी भेटलेले पण नव्हते त्यांच्यामध्ये अचानक डायलॉग सुरू झाला की अरे आपण एकमेकांशी जणू काही खूप लहानपणापासून ओळखतोय असा डायलॉग सुरू झाला. काही लोक कॉफी शॉप मध्ये जाऊन भेटले, काही लोकांनी एकमेकांना घरी जेवायला बोलवलं आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ही सगळी भावना का निर्माण होते. तर याच्यामध्ये त्यांना एक सिंपल गोष्ट अशी लक्षात आली की आपण कुठल्याही सोशल मीडियावरती व्यक्त होताना काहीतरी टाकताना काय करतो तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची किंवा आपल्या असण्याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. मी आहे इकडे, माझ्याकडे बघा, माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे. आपण राहतो सगळेजण एका घरामध्ये राहतो, घरात 3, 4, 5 माणसं असतात, पण आपण ही सगळी मोबाईल सारखी डिव्हाइसेस आल्यानंतर अधिक एकटे झालो आणि या एकटेपणामधनं आपण जास्तीत जास्त आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी म्हणून खूप वेगाने प्रयत्न करायला लागलो, म्हणून काहीतरी टाकायला लागलो. दुसरं त्यांच्या असं लक्षात आलं की व्हॉट्सअपच्या वरती अगदी सुरुवातीला त्यांच्याकडे ज्या वेळेला चर्चा सुरू झाली की व्हॉट्सअपमध्ये माणसांना गुंतवायचं कसं, कारण त्यांना एक खात्री होती की अशा पद्धतीने लोकांना जर एकमेकांशी फ्री बोलायला संधी दिली तर लोक एकमेकांशी बोलतील, पण त्याच्यामध्ये कॅच काय असला पाहिजे. तर त्यांनी एक विचार केला की तुमच्याकडे जो आपला डीपी म्हणतो आपण, व्हॉट्सअपवरचा डीपी असतो, तो फोटो ठेवायची परवानगी देऊया. कारण सुरुवातीच्या व्हॉट्सअपच्या मॉडेलमध्ये हा विचारच नव्हता, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की जर हे करायला दिलं तर एक होईल की रोज सकाळी उठल्यानंतर लोक ज्या वेळेला मोबाईल सारखं डिव्हाइस हातात घेतात आणि उघडून बघतात आणि तुमच्या माझ्या समोर रात्री लोकांचे काही मेसेजेस येऊन गेले असतील किंवा आपल्या बघत असतो त्यावेळेला ते फोटो बघितल्यावर आपल्याला एक तीव्र उर्मी निर्माण होते की अरे मी काहीतरी व्यक्त होतो, या माणसाशी बोलतो आणि आपण काहीतरी लिहितो त्याच्यावरती. भले हाय लिहू, मला झोप येते लिहू, काय मला खावंसं वाटतंय, मला कंटाळा आलाय, डोकं दुखतंय, काय वाटेल ते, पण ती माहिती जे आपण लिहितो ते त्यांच्याकरता हा डेटा आहे की ही माणसं आता या क्षणाला कशा पद्धतीने वागतात. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की जगातल्या अनेक देशांमध्ये यांचे सर्व्हर्स आहेत, त्या सर्व्हर्सवरती ही माहिती साठवली जाते. त्या साठवलेल्या माहितीमधनं हे लोक सातत्याने त्याचं अनालिसिस करतात. दुसरा भाग याच्यामध्ये एक धोक्याचा असा आहे की एक दोन थोड्याशा तांत्रिक बाबी मी तुम्हाला सांगतो. एक शब्द तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकला असेल, तो म्हणजे डोपामाइन. आपल्या मेंदूमध्ये अनेक द्रव स्त्रवत असतात, त्याच्यातला एक द्रव असतो डोपामाइन आणि एक असतो ऑक्सिडाइन. तर डोपामाइन द्रव्य असं आहे की ज्या वेळेला आपल्याला पूर्वी असं व्हायचं, म्हणजे ज्याच्या आधी सोशल मीडिया वगैरे यायचे, की आपल्याला एखाद्या गोष्टीने बरं वाटलं किंवा असं छान वाटलं, रिलॅक्स वाटलं की आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन स्त्रवायला सुरुवात व्हायची आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला लागायचं. आज गंमत अशी आहे की एकूणच या विषयातल्या अभ्यासकांच्या असं लक्षात आलंय की आपण ज्या वेळेला सोशल मीडियावरती जातो आणि आपल्याला नकळत आपल्यामध्ये एक अस्वस्थता यायला लागते.
की अरे याचं हे चाललंय, माझं काहीच नाही चाललेलं, दुसऱ्याचं ते चाललंय, त्याचं नाही चाललेलं. आणि आपण तिथनं बाहेर पडायच्या ऐवजी, म्हणजे एखादा दारुडा जसं त्या ठिकाणीच थांबतो आणि अजून एक जुगारी असतो की एक डाव मारला तरी दुसरा डाव, तिसरा डाव, चौथा डाव, पाचवा डाव खेळत राहतो, तसं आपण तिथेच राहतो, तिथेच राहतो, तिथेच राहतो. आणि त्या राहण्यामधनं आपली एक पोझिशन अशी येते की आता बाहेर पडावंसच वाटत नाही, कारण मनामध्ये एक अस्वस्थता येते आणि ती अस्वस्थता ज्या वेळेला येते त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन स्त्रवायला सुरुवात होते. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की डोपामाइन पूर्वी स्त्रवायचं कधी, तर ज्या वेळेला आपल्या मेंदूमध्ये आनंदाच्या भावना यायच्या. दुसरा भाग असा आहे की ऑक्सिटाईन नावाचं एक द्रव आपल्या मेंदूमध्ये अजून एक स्त्रवतं. ते साधारणपणे कधी स्त्रवायचं, तर आपण एखाद्याचा हात प्रेमाने हातात घेतला किंवा कोणीतरी पाठीनं आपल्या पाठीवर छानपैकी शाबासकी दिली, थाप मारली की अरे वा मस्त काम केलं, किंवा एखाद्याने छान प्रेमाने मिठी मारली. दुर्दैव असं आहे की आज आपल्याला सोशल मीडियावरती गेल्यानंतर याच ठिकाणी थांबावंसं वाटतं आणि तिथून आपल्या मनामध्ये ऑक्सिटाईन निर्माण होतं. याचा एक भाग असा आहे की आज आपण लॉकडाऊनमुळे जरी सोशल डिस्टन्सिंग पाळत असलो, एकमेकांना भेटत नसलो, एकमेकांशी समोरासमोरून संवाद करत नसलो, आणि ही आत्ताची जरी गरज असली तरी आपण माणूस म्हणून जे एक प्रकारचं जीवन जगतोय गेल्या काही दशहजार वर्षांमध्ये, त्याच्यामध्ये आपण जर फक्त बाह्य गोष्टी म्हणजे हातातल्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतरच जर आपल्याला एक थोडंसं सुखावल्यासारखं काही वाटणार असेल, तर हे अत्यंत धोक्याचं आहे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतो, कारण याच्यामध्ये काय होतं, आता आपण थोड्याशा त्या विषयाकडे जाऊया जिथून तुम्ही आणि मी सगळेजण येतात, ते म्हणजे आपण व्यक्त होतो. आपण व्यक्त होतो म्हणजे काय करतो, सगळ्यात पहिली गोष्ट आपण अशी करतो की, आणि याच्यामध्ये सुद्धा पुन्हा मी सांगतो की हे करताना या कंपन्यांनी कसा विचार केलेला असतो हे सांगतो. आता मध्यंतरी जसं तुम्हाला आठवत असेल की हैदराबादला त्या मुलीच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली, बरोबर आहे. ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपल्याकडे सगळ्यांनी त्याला म्हणायला सुरुवात केली, जे योग्यच होतं, की या व्यक्तीला चापकानी फोडून पाडलं पाहिजे किंवा त्याला चौकात फाशी दिली पाहिजे, असं दिलं पाहिजे, तसं दिलं पाहिजे. तुम्ही जर त्यावेळी अशा परत कधी घटना मुळात घडू नयेत, पण अशा कुठल्याही दुर्दैवी घटना घडल्या, जशी आता परवा पालघरला अत्यंत दुर्दैवी घटना घडली, अशा जर घटना घडल्या आणि जर तुम्ही त्यावेळेला पुन्हा एकदा जाऊन जर फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती जर बघायला लागलात, तर तुमच्या असं लक्षात येईल की जणू काही अख्खं जग फक्त त्याच विषयावर बोलतंय. आणि काय होतं की तुम्ही त्या विषयावर बोलता, मग त्या बोलण्यामध्ये एक पॉइंट असा येतो की तुम्हाला काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटतं आणि तुम्ही पटकन काहीतरी कॉमेंट करता, एखादी पोस्ट करता, एखादी गोष्ट लाईक करता, एखादी शेअर करता, आणि दिवसभर तुम्ही जेवढे वेळा फेसबुकवर जाता, जेवढे वेळा ट्विटरवर जाता, जेवढे वेळा व्हॉट्सअप वरती जाता, त्यावेळेला साधारणपणे व्हॉट्सअप तरी सोडून द्या, पण किमान फेसबुक, ट्विटर अशा 2 माध्यमांवरती तुम्हाला तेच मेसेजेस दिसतात. याचा अर्थ असा काही नसतो की बाकीचे लोक काही त्यांच्या आयुष्यातला घडलेल्या इतर गोष्टींविषयी काही व्यक्त होत नसतात. या कंपन्यांच्याकडे एक शब्द आहे, थोडासा तांत्रिक आहे, पण आपण तो लक्षात घेऊया. त्याला अल्गोरिदम्स असे म्हणतात. अल्गोरिदम म्हणजे काय, तर त्या क्षणाला आता एकूण खूप मोठ्या मानवी समूहाला काय पद्धतीच्या गोष्टी वाचायला, ऐकायला आवडतात, बघायला आवडतात, तेवढाच कॉन्टेंट फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा ते वर दाखवते. बाकीच्या गोष्टी ज्या भले काही दुसऱ्या ठिकाणी पॉझिटिव्ह घडत असतील नसतील, त्या तुम्हाला दाखवत नाहीत किंवा दाखवून दिल्या जात नाहीत. आणि मग याच्यामध्ये अडचण अशी व्हायला लागते की आपण त्याच्यातच रमतो, पुन्हा त्याच्यातच जातो आणि एक सगळ्यात मोठी चूक करतो, ती म्हणजे बऱ्याच वेळेला, म्हणजे आता आपण राजकीय पक्षाच्या अँगलनी जर बघायला गेलो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अँगलनी, आपण सगळे राजकीय कार्यकर्ते आहोत. तर राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण एक खूप मोठी चूक काय करतो माहितीये, आपण जवळपास प्रत्येक विषयावरती व्यक्त व्हायला सुरुवात होतो. बऱ्याच वेळेला त्याविषयी पक्षाची भूमिका असते नसते, आपला पक्ष म्हणून त्या गोष्टीशी संबंध असतोच असंही नाही, नसतोच असंही नाही, पण आपण व्यक्त होताना धडाधड सटासट व्यक्त व्हायला लागतो. कारण ते व्यक्त होण्यामध्ये तुमचा दोष नाहीये, तुम्ही तिथे राहावं, तुम्ही व्यक्त व्हावं, तुमचा जास्तीत जास्त वेळ तिथेच राहावा आणि तुम्ही दुसरा काही विचारच करू नये, यासाठीची ही अख्खी रचना केलेली असते. त्यामुळे एक 2-3 गोष्टी ज्या आपल्याला आतापासून जर आपण पथ्य पाळलं, कारण एक लक्षात घ्या की आज आपण एका खूप मोठ्या सोशल आयसोलेशन म्हणजे जगापासून तुटलेल्या अवस्थेत जगतोय. कदाचित खूप पूर्वी म्हणजे गुहेत राहणाऱ्या माणसाच्या नंतर एक मधल्या जवळपास 25-30 हजार वर्षांच्या काळामध्ये अशी फेजच कधी आली नसेल की आपल्याला इतक्या पद्धतीने घरापासून तुटून किंवा जगापासून तुटून राहावं लागतं, असं कधीच झालेलं नाहीये. हे पहिल्यांदा घडतंय आणि या घडण्यामधले एक खूप मोठा धोका असा आहे की या पद्धतीच्या गोष्टी जर परत घडल्या, तर आपण पूर्णपणे त्या सोशल मीडिया किंवा तेच फेसबुक किंवा तेच ट्विटर यांच्याच सेंट्रिक व्हायला लागू. त्यामुळे काही गोष्टींचं भान जर आपण पाळलं तर ते आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा की एखादी गोष्ट बघितल्यावर किंवा घडलेली असेल किंवा कोणीतरी लिहिलं असेल, तर मी याच्यावर व्यक्त व्हायला पाहिजे का, मीच व्हायला पाहिजे का,
आणि आत्ताच व्हायला पाहिजे. तर मी हे का सांगतोय, आता बघा कसं आहे की आज या समजा आपण अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अँगलने विचार करायला गेला तर आज दोन गट आहेत. एक आहे सत्ताधाऱ्यांचा आणि त्या अर्थाने एक मोठा भाजप सारखा पक्ष आहे तो बाजूला बसलेला आहे. यांच्यामध्ये आपापसामध्ये सोशल मीडियावर तुंबळ युद्ध सुरू असतं आणि त्या तुंबळ युद्धामध्ये अनेक वेळेला आपण पण उडी मारतो आणि आपली जी भूमिका नाही ती भूमिका आपण मांडत असतो. आणि हे करत असताना आपण हे विसरून जातो की आपण एक राजकीय कार्यकर्ते आहोत. आपल्याला व्यक्त होण्यासाठी म्हणून किंवा त्यास आपल्याला एक पद दिलेलं आहे जे काही असेल ते, आणि ते देण्याच्या मध्ये अनेक वेळेला साहेबांची ती भूमिका पण नसेल किंवा ती पक्षाची भूमिका पण नसेल, पण हजारो लोक ती पक्षाचीच भूमिका आहेत. कारण तुमच्या माझ्याकडे किंवा अजून कोणाहीकडे बघताना ते एक व्यक्ती म्हणून बघणं कमी करतात आणि एक साधारणपणे तो त्या पक्षाचा आवाज आहे, त्या पक्षाचा एक व्ह्यू पॉइंट आहे असं बघायला सुरुवात करतात आणि आपल्याबद्दल आपण मांडलेलं मत हे फायनल मानलं जातं किंवा मानायला सुरुवात होते. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हटलं तसं की कुठलंही टेम्पटेशन आवरा. हे टेम्पटेशन का आवरा? कारण जर तुम्ही टेम्पटेशन आवरलं नाही तर तुम्ही त्याच चक्रामध्ये राहाल, तुम्ही त्याच्या पलीकडचा विचार करणार नाही. एक आपलं बोलणं आजचं संपल्यानंतर माझ्याकरता एक प्रयोग करून बघा. तुम्ही सगळेजण युट्यूब वापरत असाल, युट्यूबवर जा आणि एक 2-3 दिवस किंवा 2 दिवस चला कुठलाही विषय म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो, आपण आता टेक्निकली असं म्हणूया आपण ज्या पक्षाशी संबंधित आहोत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किंवा राजसाहेबांचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर 1 दिवस किंवा 1.5 दिवस बघितले आणि सोडून द्या आणि 4-5 दिवसांनी जा. तुम्हाला युट्यूब आहे ना दुसरं काही दाखवणारच नाही. जणू काही युट्यूबवर काहीच नाही. तुम्ही कुठेही जे गेलात ना तो तुम्हाला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरेंचे व्हिडिओ किंवा आपल्या पक्षाच्या बद्दलचे टीका करणारे, कौतुक करणारे व्हिडिओ याच्यातच तुम्हाला अडकवतो. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की ज्या गोष्टीवरती एखाद्या व्यक्तीची म्हणजे फेसबुकवरती ज्या तुमची जर 7 सेकंदापेक्षा जास्त नजर 30 वेळा गेली तर ते म्हणतात की अरे वा, या माणसाला हेच बघायचं, आपण तेच दाखवूया. कारण त्याला तेच दाखवत राहिलं तर तो आमच्याकडे परत परत येत राहील. मग दुसरा भाग कसा येतो की युट्यूबच्या सारख्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या विषयात सर्च मध्ये केलेली गोष्ट समजा 15 ते 18 मिनिटाच्या वर यांनी साधारणपणे सलग 1 ते 2 दिवस पाहिली तर याला तेच पाहायचं, मग त्याला दुसरं काही दाखवायची गरज नाहीये. मग आपण त्याला तेच दाखवत राहूया आणि हे करत राहूया. याच्यामध्ये ते काय करतात की परत एक अशी गोष्ट आहे ना की ह्या माध्यमांच्याकडे, मग ते काही असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, ट्विटर असेल, इथे आपल्याला ओढून आणण्यासाठी ते अजून एका गोष्टीचा प्रयोग करतात, तो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग समथिंग. म्हणजे काहीतरी आपल्याकडनं जात आहे. तुम्ही प्रत्येकाने बघा, असं कल्पना करा की हा लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात अचानक 4 तास इंटरनेट बंद झालं आणि झालं तर आपण काय करू? म्हणजे मी म्हणतो एक वेळ हे आत्ताचे जे काही सगळे निर्बंध आहेत ते एक वेळ लोक स्वीकारतायत किंवा नाईलाजाने स्वीकारतायत, पण उद्या इंटरनेटच बंद झालं तर आपण बाहेर आपण अजून अस्वस्थ होऊन रस्त्यावर येऊ. कारण आपल्याला भीती वाटायला सुरुवात होईल की मी कशातरी पासून तुटतोय, कशातरी पासून मी लांब जातोय. आणि ही भावना या माध्यमांनी तुमच्या माझ्या मनामध्ये इतकी डीप सोडलेली आहे, इतकी आत घातलेली आहे की ते तुम्हाला मला दुसरा विचार करू देत नाही. आणि ह्याच्यापासून दूर का जायला हवं? तर कसं आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं अगदी काही मिनिटापूर्वी की युट्यूबचं उदाहरण घेतलं किंवा तुम्ही फेसबुकचं घेतलं, तर मी फेसबुकच्या विषयी तुम्हाला आजही ठाम सांगतो, तुमच्या प्रत्येकाचे फेसबुकमध्ये किमान 700-800 हजार मित्र असतात. त्याच्यातले तुमच्याकडे तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या माहित्या कळतात किंवा अपडेट्स कळतात ते हार्डली 10% असतात. म्हणजे जणू काही दुसरी लोक लिहित नसतात किंवा व्यक्त होत नसतात का, ती होत असतात. फक्त फेसबुक काय म्हणतं की मी मगाशी म्हटलं तसं साधारणपणे 7 सेकंद या व्यक्तीची, या माणसाच्या पोस्टवर नजर गेलेली आहे, मग आपण त्याला तेवढंच दाखवूया. या तेवढंच दाखवण्याचा एक मुख्य तोटा काय होतो, आपली विचारशक्ती ही अत्यंत खुंटायला लागते. आपल्याला दुसरे व्ह्यू पॉइंटच कळत नाहीत आणि तुम्हाला आणि दुसरे व्ह्यू पॉइंट नाही कळले तर आपलं अख्खं व्यक्त होणं, म्हणजे आपण सगळेजण राजकीय कार्यकर्ते आहोत म्हणून म्हणतो की आपलं सगळं व्यक्त होणं हेच एकांगी व्हायला लागतं. आणि ते एकांगी व्हावं यासाठीच या कंपन्यांचा अत्यंत धडाडीने किंवा धडपडून प्रयत्न चाललेला आहे. मी तुम्हाला मगाशी एक वाक्य असं म्हटलं होतं, ह्या सगळ्या व्यवस्थेसाठी आपण प्रोडक्ट आहोत. तर आपण प्रोडक्ट नक्की कोणासाठी आहोत? तर आपण 3 लोकांसाठी प्रोडक्ट आहोत. जेवढी लोक आपण सोशल मीडियावर आहोत, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आज फेसबुकवरती मागच्या वर्षीचा आकडा 180 कोटी लोकांचा होता. जगाची लोकसंख्या समजा आपण 650 कोटी धरली तर जवळपास 180 कोटी आणि आता तो 200 कोटीलाही गेला असेल तर 1/3 लोक फेसबुकवरती आहेत. साधारणपणे मी इतर माध्यमांवरचा आकडा सांगितला असता तो 100-150 कोटी. बरं, फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या एकाच कंपन्या आहेत, त्यामुळे तो जर धरला आणि तर तो आकडा साधारणपणे 300 कोटी जातो. म्हणजे निम्म जग फेसबुकवर आहे. त्यामुळे एका अर्थाने जगाचा मालक हा दुसरा तिसरा कोणी नसून मार्क झुकरबर्ग नावाचाच माणूस आहे. तर ह्या लोकांची एकूण धारणा कशी आहे की तुम्ही इथे राहावं, इथे राहावं, इथे राहावं, याच्या पलीकडे काही नाहीये. आणि इथे राहिल्याने
ते आपल्याला प्रोडक्ट म्हणून वापरतात. मी तुम्हाला म्हटलं तसं की त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म फुकट दिलेत, त्याच्या बदल्यात ते जाहिराती गोळा करतात आणि तुम्ही आणि मी कसं वागतो, काय बोलतो, काय करतो, या सगळ्याची माहिती गोळा करून सरकारांना देतात. काही लोकांना माहिती असेल तर मला माहित नाही, पण आता अमेरिकेच्या निवडणुका ज्या निवडणुका त्या निवडणुकांच्या वेळेला केम्ब्रिज एनालिटिका नावाचे जस्ट होल्ड डाऊन केतन. सुशांत हरियाण, तुमचा स्पीकर ऑन आहे आणि त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होत आहे. प्लीज माइंड इट. प्लीज असं नका करू, कारण डिस्टर्ब होत आहे. स्टार्ट. ह्या कंपन्या म्हणजे केम्ब्रिज एनालिटिका नावाची कंपनी, तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल नसेल, ह्या कंपनीनी असा एक आरोप आहे की डोनाल्ड ट्रम्पला पूर्ण माहिती अशी दिली की अमेरिकन लोक कुठल्या गोष्टीवर कशा पद्धतीने व्यक्त होतात, त्यांना काय ऐकायला आवडेल, त्यांना काय बघायला आवडू शकेल, याचा त्यांनी फेसबुक कडनं किंवा इतर माध्यमांकडनं एक मोठ्या प्रमाणावर डेटा घेतला, त्याचं अनालिसिस केलं आणि त्या अनालिसिस मधनं त्यांनी अत्यंत खोटा प्रचार केला. त्या खोट्या प्रचाराला लोकांना विश्वास बसावा यासाठी या मोठ्या कंपन्यांचे, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं अल्गोरिदम्स, म्हणजे ती कशी त्यांची जी काही सॉफ्टवेअरची रचना असते त्या रचनेमध्ये घुसून त्यांनी बदल करून घेतले आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आला असा आरोप आहे. याच्याबद्दलचं तथ्य आजही काही बाहेर आलेलं नाही, का अशा गोष्टी बाहेर येत नाहीत, पण किमान हा आरोप तरी आहे. तर सांगायचा भाग असा आहे की ह्या कंपन्यांची इच्छा हीच आहे किंवा सरकारांची इच्छा जगभरातल्या अशीच असेल भविष्यामध्ये, बरं सरकार कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो, जसं पूर्वी असं म्हटलं जायचं की ऑइल हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, आता डेटा हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तर ह्या शस्त्राला हातामधनं कोणालाच गमवायचं नाही. कुठलंही सरकार जरी आलं तरी ते तसंच वागणार आहे. तुमच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यामधला जास्तीत जास्त माहिती पहिलं म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून घेणे आणि तुम्हाला त्या एका 3 ते 4 माध्यमांच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवणे, त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे आज ज्या झूम वरती आपण बोलतोय त्याच्यावरती पण काही असे आरोप गेले काही दिवस चालले की इथं डेटा चोरीला जातो, हे होतो ते होतो. तर आज सकाळी ज्या वेळेला प्रमोदजींनी याची बद्दलची माहिती फेसबुकवर टाकली त्यावेळेला मला खूप लोक म्हणाले की अरे झूम वरती माहिती जाते वगैरे. तर मी म्हटलं मला जगातलं असं एक माध्यम दाखव जिथे ही माहिती वाया जात नाही, ते आपल्याकडनं चोरून घेतली जात नाही. ज्या वेळेला आपण टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट असं म्हणतो तिकडे, त्यावेळेला अशा असंख्य गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहितीही नसतात, की ज्या आपल्याकडनं त्यांनी काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी एक गंमत सांगतो, एक डॉक्युमेंटरी आहे टर्म्स अँड कंडिशन ऍप्लिकेबल नावाची, जर तुम्हाला ती कुठे युट्यूबवर बघायला मिळाली तर निश्चित बघा. त्या डॉक्युमेंटरीच्या मध्ये त्यांनी इथपर्यंत एक्सप्लेन केलेलं आहे की आपली एखादी गोष्ट जर अमेरिकन सरकारला वाह्यात वाटली किंवा FBI ला वाह्यात वाटली तर मी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसलेलो असलो तरी FBI ला माझ्यावरती कारवाई करण्याचा अधिकार आहे. इथपर्यंत गोष्टी आपण एका क्लिक वरती ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे खरं सांगायचं तर कुठलंही माध्यम, बरं झूम वाईट आहे याविषयीचा आरडाओरडा का चालू असेल, म्हणजे जणू काही बाकी सगळे दुसऱ्या तांदूळाचे अजिबात नाही. तर तुम्हाला माहिती आहे की याची कंपनी मुळात चायनीज कंपनी आहे आणि आता गुगल स्वतःचं असंच सेम एक प्रोडक्ट घेऊन येत आहे की बाबा ज्याच्यामध्ये ते पण एक अशा पद्धतीने आपण 100-200 लोक एकमेकांशी बोलू शकू. तर झूमच्या कडचा जो काही आता गेलेला सगळा एक मोठा वर्ग आहे तो घाबरावा आणि तो गुगलकडे यावा, कारण गुगलच्या बद्दल उगाच असं एक वाटतं की नाही ते फार चांगले, तेही तितकेच आहेत, बदमाश आहेत, डॅम्बिस आहेत. आपल्याकडनं माहिती काढून घेणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे. अन्यथा तुम्हाला आणि मला एका बटनावरती जगातली सगळी माहिती देण्यासाठी ते बांधील, फुकट देण्यासाठी किंवा जीमेल वरती फुकट देण्यासाठी, युट्यूब फुकट बघण्यासाठी ते बांधील नाही. सो थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की आपण हे सगळं करतोय. एक गोष्ट राजकीय आपण परिप्रेक्षातनं किंवा पर्स्पेक्टिव्ह मधनं बघायची तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे फॉरवर्ड. मी खूप वेळेला बघतो अनेक ग्रुप्समध्ये मलाही पक्षाच्या घेतलेला आहे, इतर ठिकाणचे अनेक ग्रुप्समध्ये घेतलेला आहे. आपण आहे ना फॉरवर्ड करताना बेदम फॉरवर्ड करतो. आपण विचारच करत नाही की आपण फॉरवर्ड का करतो, हे खरंच आहे का, माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यामध्ये तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल नाही होईल हे सगळे भाग मी विचारत ते घेऊया नको, ते होतीलच, ते सरकार आहे त्यांना ठरवायचा अधिकार आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे फॉरवर्ड करता त्याच्यावरनं तुमची ओळख होते की बाबा एखादी गोष्ट आपण टाकतो, आपण विचार पण करत नाही की ही खरंच वास्तव आहे का नाहीये का, आणि आपण ती धाडकन धडकून फेकून देतो आणि सांगतो हे खरं असेल म्हणून. म्हणजे जणू काय, म्हणजे जसं बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की आता परवा पण ते काहीतरी आज पर्वताला भारतीय झेंड्याचा रंग दिला गेला, तो लाईट अँड साऊंड शो ने, म्हणजे जणू काही जगात कोणाला काही काम नाही, किंवा काही घडलं की नासाची इमेज येते आणि मग आपण ती पुढे पाठवतो. असं करू नका, कारण ह्या फॉरवर्ड मधनं आपण आपली ओळख, आपली
लोकांच्या मनामध्ये रुजवत असतो आपल्याकडे बघताना, कारण आपल्याला वाटतं आपण फॉरवर्ड केलं, पण ज्या वेळेला मी ओपन करून बघतो की जो मला मेसेज पाठवतो त्यावेळेला मी त्याचं मूल्यांकन याच्यातनं करतो की अरे बाबा हा खरंच त्या पद्धतीचा म्हणजे हा माणूस किती सिरियस आहे काय आहे या विषयीचा. त्याच्यातला अत्यंत शेवटचा केतन, वी हॅव शॉर्ट ऑफ 5 मिनिट्स. येस 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 म्हणून तर मी अगदी शेवटाकडे येतोय. शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगतो आणि ती स्टोरी सांगण्याचा अर्थ असा आहे की ह्या सोशल डिस्टन्सिंगच्या या आयसोलेशनच्या काळामध्ये, सोशल डिस्टन्सिंगच्या काळामध्ये आणि भविष्यामध्ये आपल्याला जिथे जायचंय, ज्या सोशल मीडियाचा आपल्याला भाग आयुष्यभर बनून राहावं लागेल, तुमची इच्छा म्हणजे मी कितीही सांगितलं की यांच्या मागची राजकारण कशी असतात, काय असतात, हे किती डेंजर लोक आहेत, काय आहेत, तरी इथे राहायचंय तर आपल्याला एक गोष्ट शिकावी लागेल आणि ह्या सोशल डिस्टन्सिंग मध्ये सुद्धा ती महत्वाची आहे. कारण अशा पद्धतीचा विषाणूंचा आजार हे भविष्यात पसरत राहणार. अशा पद्धतीचं फोर्स्ड सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला मला करावं लागणार आहे किंवा रादर सरकारांना करावं लागणार आणि आपल्याला स्वीकारावं लागेल. त्यामुळे एका व्यक्तीविषयी पटकन गोष्ट सांगतो, जमलं तर तुमच्यापैकी कोणी युट्यूबवर जाऊन त्याच्याविषयी ऐकू शकला तर फार उत्तम. एक पिको अय्यर नावाचा, एक टाइम्स नावाच्या मॅगझिनचा, अमेरिकेतलं सगळ्यात किंवा जगातलं सगळ्यात उत्तम मॅगझिन मानलं जातं, त्या मॅगझिनसाठी एक ट्रॅव्हल रायटर होता. तर त्याचं करिअर उत्तम चाललेलं होतं. टाइमसाठी लिहिण्याचा आनंद हा फारच मोठा असतो. बरं दुसऱ्याच्या पैशांनी जगभर फिरायचं आणि त्याच्यावरती लिहायचं, पुन्हा प्रसिद्धी मिळवायची, जगातल्या राष्ट्राध्यक्षांना विविध भेटायचं, याच्यासारखं सुख काही नाही. सो पिको अय्यर हे सगळं करत होता. एके दिवशी त्याला खूप फ्रस्ट्रेशन आलं की अरे बापरे मी हे काय करतोय. आणि मग त्यांनी घरी जाऊन बायकोला सांगितलं की आता नाही, मला जरा थांबावं लागेल, मी आता जरा विचार करतोय, मी ब्रेक घेतो. त्याच्या बायकोने विचारलं ठीक आहे तू ब्रेक घेणार आहेस चांगलं आहे, पण तू करणार काय आहेस पुढे. तर तो म्हणाला नाही माझ्या डोक्यात काही चाललंय, मी जपानमध्ये क्योटो नावाचं एक शहर आहे, त्या शहरामध्ये मी जाऊन राहणार आहे. तर ती म्हणाली जाऊन करणार काय. तर तुम्हाला तिथे एक चांगली मॉनेस्ट्री आहे, तिथे जाऊन मी राहीन आणि मला शांतपणे जरा अनुभव घ्यायचा आहे जगाचा. तर ती म्हणाली अरे तू एवढं जग फिरलायस, तू का करतोयस असं. ती म्हणाली नाही मला जाऊ दे. तो जातो. त्या क्योटो शहरामध्ये गेल्यानंतर जिथे ती मॉनेस्ट्री आहे ते गाव आहे, त्या गावाच्या इकडे गेल्यावरती त्याला सांगितलं जातं की बाबा रे तुझ्याकडे मुळात एकच बॅग, तुला जेवढी लागेल तेवढीच घेऊन यायची, त्या बॅगेतलं सामान, इतर सामान तू बाजूला ठेव, पण तुला त्याची गरज नाही. तिथे आतमध्ये गाडी जात नाही, काही नाही, तो सायकलवरनं आत जातो. सायकलवरनं गेल्यानंतर पहिल्याच दिवशी तिथे त्याला मोबाईल सगळी डिव्हाइसेस काढून घेतली जातात आणि त्याला एक सांगितलं, तो दुसऱ्या दिवशी जातो, त्याला वाटतं की आता मला खूप काहीतरी शिकवलं जाईल आणि तिथे दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे त्याचे जे कोण गुरु असतात त्यांना तो विचारतो आता मी काय करू. तर ते म्हणतात काही नाही, बसून राहा. तो म्हणतो म्हणजे मी फार न्यूयॉर्कहून इथे खाली क्योटो पर्यंत आलो, बोंबलत, तो काही नुसतं बसून राहिला. मग तुम्ही मला मेडिटेशन मध्ये काही शिकवणार नाही का. ते मला नाही, काहीच गरजेचं नाही, तू शांत बसून राहा फक्त. त्याला पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, 8वा, 10वा तो फ्रस्ट्रेट होतो, जाऊन सांगतो मला असं बसून ठेवून नका, मला सवय नाही. ते म्हणतात ते नुसतं बसून राहा. आणि तो बसून राहायला लागतो आणि 21व्या दिवशी त्याला असं लक्षात यायला लागतं की आपण जवळपास 90% गोष्टी या अनावश्यक करत असतो. आणि तो तिकडनं बाहेर आला. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की परत काही टाइम मॅगझिन जॉईन करायचं नाही, कारण आपण अनावश्यक गोष्टींमध्ये ते पण करतोय. आणि मग नंतर त्यांनी पुस्तकं लिहायला सुरुवात केली. त्याचं एक पुस्तक फक्त नोंदवून ठेवतो. त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ स्टिलनेस. तुम्हाला अमेझॉन वरती हे विकत मिळेल. त्याच्यामध्ये काहीही न करता बसून राहण्याचं किंवा कशावरही न व्यक्त होण्याचं एक खूप मोठं त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर, म्हणजे हार्डली 100 पानाचं पुस्तक असेल, पण ते तुम्ही आणि मी वाचलं पाहिजे आणि एस्पेशली सोशल डिस्टन्सिंगच्या काळात तर हे अधिकच वाचलं पाहिजे. कारण आता मला असं वाटतं की आता 130 कोटी पुस्तकं मला वाटतं पुढच्या वर्षी येतील असं दिसतंय, कारण आता बसल्यानंतर काही कामच राहणार नाहीये लोकांकडे. खरंय. तर सांगायचा मुद्दा असा की याच्यामधला अगदी शेवटचा मुद्दा, जे पिको अय्यरच्या अनेक टॉक म्हणजे बोलण्यामध्ये किंवा अनेक जगातल्या इतरांच्या बोलण्यामध्ये आलं, त्या सगळ्याचा जर सार सांगायचा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे सारखं व्यक्त व्हायलाच पाहिजे असं नाही. व्यक्त मी व्हायलाच पाहिजे का याचा विचार करा, कारण तुम्ही व्यक्त होता ज्या फुकट माध्यमांवरती होतो आपण, ही माध्यमं आपल्याला पिळून घेतात, आपल्याला नकळतपणे पिळून घेतात. याचा अर्थ ही माध्यमं वाईट आहेत का, तर नाही. याच्यावरती खूप सुंदर गोष्टी करता येतात, याच्यावर तुम्हाला नवीन ज्ञान मिळू शकतं, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय उभा करता येऊ शकतो, अनेक चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. पण एकच अगदी फायनल वाक्य, या माध्यमांचा तुम्ही गुलाम होण्याच्या ऐवजी या माध्यमांना तुम्ही गुलाम करा आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवा. माझ्यावर विश्वास ठेवा की मग सोशल मीडिया सारखं सुंदर माध्यम नाही. थँक्यू. धन्यवाद केतन. आणि आज आपण हे जे काय सांगितलंय, म्हणजे फेसबुक कसं वापरावं, ट्विटर कसं वापरावं, यासाठी हा कार्यक्रम नव्हता, लक्षात घ्या.
याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे या सर्व सोशल मीडियाच्या संदर्भात, ती एका वरच्या पातळीवर जाऊन त्यांनी विचार करायला पाहिजे की याच्या मागचं रहस्य काय आहे. रहस्यापर्यंत जाण्याकरता हा प्रवास केतनच्या माध्यमातून झालेला आहे. केतन, थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हा सगळ्यांना सर्वांना एक हे दिलेली आहे, लिंक पाठवलेली आहे आता प्रश्नोत्तराच्या संदर्भातली. 20 मिनिटांनंतर प्रश्नोत्तर सुरू होतील आणि जर कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी मला SMS करायचे. SMS केल्यानंतर आय विल कोऑर्डिनेट विथ केतन आणि केतन आणि आम्ही मग केतन त्या प्रश्नांची उत्तरं देतील. त्यामुळे आता केतन, आय एम सो थँकफुल टू यू. मी सर्वांच्या वतीने मी तुमचा आभारी आहे. आणि राहिला असाच एक विषय जो आहे, जो आता फेसबुकचा जो विषय आला समाज माध्यमाचा, तसा टेक्नॉलॉजीचा विषय पण आहे की आता तंत्रज्ञानामध्ये मग ते डिजिटल मार्केटिंग असो किंवा आणखीन काही असो, याबाबत सुद्धा आपल्याकडे वक्ते येणार आहेत की जे तुमच्या मेंदूचा म्हणजे अमेझॉन, त्यानंतर फ्लिपकार्ट आणि या सर्व गोष्टी काय आहेत. तुम्ही टेलिफोनचं बिल भरता तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करता त्यावेळेस कित्येक गोष्टी तुम्ही ऑलरेडी दिलेल्या असतात. या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता आपल्याकडे एक तज्ज्ञ व्यक्ती येणार आहे. मी ते सस्पेन्स मध्ये ठेवले. आय होप केतन तुम्हाला ठाऊक आहे त्यांचं नाव आणि खूप मजा येणार आहे त्या सेशन. खूप मजेशीर व्यक्ती आहे ती आणि खूप त्या सेशन मध्ये जो धमाल येणार आहे आणि ते सेशन एक 5 दिवसानंतर ते सेशन आहे. सो आता इथे कन्क्लूड करतो. तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात. क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये सुद्धा तुम्ही उपस्थित राहाल अशी मी आशा बाळगतो. जर प्रश्न असतील तरच क्वेश्चन आन्सर हे केलं जाईल, अन्यथा प्रत्येकाला त्या याच्यावरून हे माहिती पाठवली जाईल. आणि केतन यांचा ईमेल ID हा तुम्हाला आता ही मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला फॉरवर्ड केला जाईल. ऑल ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. बाय. बाय. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आभार. धन्यवाद.